साक्षी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. जग अतिशय वेगानं बदलत असताना तुम्ही विद्यार्थी पदवीधर होत आहात. धोरणात्मक समीकरणं, वैश्विक शक्ती संतुलन, तंत्रज्ञान, उद्योग आणि व्यवसाय हे अभूतपूर्व अशा वेगानं निर्माण होत आहेत. पुढील 20 किंवा 30 वर्षानंतर जग कसं असेल याची भविष्यवाणी कोणीही करू शकत नाही. परंतु प्रत्येक काळ हा आव्हानं आणि संधी दोन्ही प्रदान करतो. विद्यार्थी शिकतील ते यशस्वी होतील आणि जे नवीन उपाय शोधतील तेच आव्हानांना संधीमध्ये रूपांतरित करतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत समारंभात 587 PhD संशोधकांसह 300हून अधिक पदवीधरांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. वैश्विक शक्तींचं संतुलन क्षणोक्षणी बदलत आहे आणि त्याच्या मागील सर्वाधिक शक्ती आहे ती तंत्रज्ञानाचा वेग, असं ते म्हणाले. लेकिन साथियों, जब जब बदलाव का दौर आता है तब तब चुनौतियां भी आती है और नए अवसर भी पैदा होते हैं. दुनिया बदलेगी, टेक्नोलॉजी भी बदलेगी, इंडस्ट्रीज बदलेगी, प्रोफेशंस भी बदलेंगे, लेकिन इन सब के बीच मेरी बात याद रखिएगा, जो सीखेगा वो जीतेगा. प्रत्येक पिढीला तिच्या स्वतःच्या अशा आव्हानांना सामोरं जावं लागतं आणि त्यांच्या राष्ट्रीय जबाबदारीही असतात. आपल्या देशालाही वसाहतवादाच्या आव्हानाला तोंड द्यावं लागलं, मात्र त्यावेळच्या लोकांनी दिलेल्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आज आपण स्वतंत्र भारतात जगत आहोत, परंतु आपल्या पिढीपुढील आव्हानं भिन्न आहेत आणि त्यामुळे आपल्या जबाबदाऱ्याही भिन्न आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. पुढची 30-40 वर्ष तुम्ही जे काही कराल त्यामुळे विकसित भारताच्या प्रवासाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घ्याल तो विचारपूर्वक घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. 30-35 साल में आप जो कुछ भी करेंगे वो विकसित भारत की हमारी यात्रा को प्रभावित करेगा. इसलिए आपके हर निर्णय का आधार ये भी होना चाहिए कि इससे देश को क्या फायदा होगा, इससे देश की कौन सी जरूरत पूरी होगी. आज भारत इकोनॉमिक सेल्फ रिलायंस, टेक्नोलॉजिकल सेल्फ रिलायंस, इंडस्ट्रियल सेल्फ रिलायंस, ऐसे हर सेक्टर में आत्मनिर्भर बनने के लिए काम कर रहा है. यही विकसित भारत की मजबूत नींव का सबूत है. इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा मार्ग भिन्न आहे, प्रत्येकाची स्वप्न भिन्न आहेत, परंतु एवढ्या विषमतेनंतरही त्यांच्यामधील आपल्या महाविद्यालयाबद्दलची भावना मात्र समान आहे. आत्तापर्यंत केलेल्या प्रवासाबाबत तुमच्या सर्वांच्या मनामध्ये समाधान असेल, असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय युवांमधील सुप्त गुणांवर नेहमीच विश्वास व्यक्त केला आहे आणि त्यांना विकसित भारत 2047चे आद्य वास्तुविशारद म्हणून संबोधलं आहे. सध्या उच्च शिक्षणामध्ये 4.5 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, असं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेचे अत्यंत प्रतिष्ठेचे राष्ट्रपती सुवर्णपदक, संचालक सुवर्णपदक, शंकरदयाळ शर्मा सुवर्णपदक आणि परफेक्ट 10 सुवर्णपदकं प्रदान करण्यात आली. याशिवाय IIT दिल्लीच्या सोनीपत कॅम्पसमध्ये स्थापित परमप्रज्ञा या AI सक्षम उच्च क्षमतेच्या सुपर कम्प्युटिंग सुविधेचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालं. ही अत्याधुनिक सुविधा AI, डेटा सायन्स, प्रगत संगणन आणि आंतरविद्याशाखीय संशोधनाच्या क्षेत्रातील संस्थेची क्षमता लक्षणीयरित्या वृद्धिंगत करेल, अशी अपेक्षा आहे.